नमस्कार. आज आपण एका खूप ऐकविवात असलेल्या पण तितक्याच खोल अर्थाच्या मंत्रावर बोलणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनेकांनी हे ऐकलं असेल, हो ना? कदाचित रोज म्हणतही असाल. पण या शब्दांच्या मागे नक्की काय आहे? नमस्कार. हो, नक्कीच. हा मंत्र म्हणजे फक्त शब्द नाहीयेत. बरोबर. तर आपल्याकडे जे साहित्य आहे त्यातून याचा अर्थ उलगडायचा प्रयत्न करूया आज. हो, म्हणजे फक्त जप किंवा त्याचे फायदे याच्या पलीकडे जाऊन बघूया. काय आहे या मागचं तत्वज्ञान, ती ऊर्जा, ते समजून घेऊया. अगदी. कारण ही फक्त एक काय म्हणतात त्याला, केवळ शब्दांची रचना नाहीये. ही एका दिव्य स्थितीची आठवण आहे, त्याचं चिंतन आहे. यात गुरुतत्व आहे, दत्ततत्व आहे आणि अवधूत ही एक विशेष स्थिती आहे. या सगळ्याचा संगम आहे हा मंत्र. सुरुवात मग शब्दांपासूनच करूया का? अवधूत, चिंतन, श्री गुरुदेव दत्त, हे शब्द काय सांगतात नक्की? हो, अगदी बरोबर. पहिला शब्द अवधूत. अवधूत म्हणजे अशी व्यक्ती जी म्हणजे सर्व प्रकारच्या बंधनांच्या, अहंकाराच्या, अगदी देहबुद्धीच्या पण पलीकडे गेलेली आहे, पूर्णपणे मुक्त. अच्छा, मुक्त. मग चिंतन. चिंतन म्हणजे फक्त विचार नाही, तर सतत स्मरण, ध्यान, त्या तत्वाशी एकरूप होण्याची एक प्रक्रिया आहे ती. श्री गुरुदेव म्हणजे आपले पूज्य मार्गदर्शक, जे आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेतात, आपले गुरु. आणि दत्त? दत्त म्हणजे भगवान दत्तात्रेय. ओके. तर मग या सगळ्याचा एकत्रित अर्थ कसा लावायचा? एकत्रितपणे याचा भावार्थ असा होतो की त्या सर्व बंधनांपासून मुक्त असलेल्या श्री गुरुदेव दत्तात्रेयांचं आम्ही निरंतर स्मरण करतो, चिंतन करतो. म्हणजे एकाच वेळी तिन्ही गोष्टी. हो. दत्ततत्व म्हणजे दत्तात्रेयांचं स्वरूप, गुरुतत्व म्हणजे ती मार्गदर्शक शक्ती, आणि अवधूत स्थिती म्हणजे ती अंतिम मुक्तीची अवस्था. या सगळ्याचं स्मरण आहे यात. आणि हे गुरुतत्व म्हणजे कोणी व्यक्तीचावी असं नाही. अच्छा, ते एक वैश्विक तत्व आहे, एक ऊर्जा आहे. आणि दत्तात्रेय, त्यांच्याबद्दल पण खूप ऐकलंय. त्यांना ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकत्रित रूप मानतात, बरोबर? हो, अगदी. ते त्रिगुणात्मक स्वरूप आहेत. सृजन, पालन आणि लय या तिन्ही शक्ती एका सद्गुरूत हव्यात, त्या त्यांच्यात आहेत. म्हणजे ते ज्ञान देतात, सांभाळ करतात आणि साधकाच्या अहंकाराचा नाश पण करतात. दत्तात्रेय म्हणजे ज्ञान, योग, वैराग्य आणि मुख्य म्हणजे गुरुतत्वाचं चालतं बोलतं प्रतीकच आहेत ते. आणि त्यांची शिकवण पण खूप वेगळी आहे. त्यांनी जगातल्या 24 गोष्टींना गुरु मानलं. 24? हो, म्हणजे हो, अगदी पृथ्वी, पाणी, अग्नी एवढंच काय तर कबूतर, मधमाशी, अजगर यांच्याकडूनही ते शिकले. अरे वा, म्हणजे सगळीकडून ज्ञान घेतलं त्यांनी. अगदी. आता अवधूत स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास, ती स्थिती नेमकी काय आहे? म्हणजे फक्त विरक्ती का? नाही, विरक्ती किंवा संन्यासाच्या खूप पलीकडची गोष्ट आहे ती. योगमार्गातली एक खूप उंच अवस्था मानली जाते. अवधूत म्हणजे जो पूर्णपणे आत्मज्ञानात स्थिर आहे, आसक्ती, अहंकार यापासून एकदम मुक्त. अच्छा. तो समाधीत रमलेला असतो, पण जगात वावरताना अगदी सामान्य माणसासारखा दिसू शकतो, कुठेच अडकत नाही तो. आत्मज्ञानाने परिपूर्ण मुक्त योगी, तो म्हणजे अवधूत. समजलं. हे सगळं ऐकून खूप गहन वाटतंय. मग आता मूळ प्रश्न येतो की हा जप किंवा हे चिंतन कशासाठी करायचं? बरेच जण म्हणतात की अडचणी दूर होतात, इच्छा पूर्ण होतात. हो, म्हणजे तसे व्यावहारिक लाभ सांगितले जातात नक्कीच. जसं की मानसिक त्रास कमी होणं, भीती वाटणं कमी होतं, कामातले अडथळे जातात, नकारात्मक शक्तींचा प्रभाव राहत नाही म्हणतात, आत्मशुद्धी होते. पण खरं सांगायचं तर या मंत्राचा मूळ उद्देश केवळ या ऐहिक गोष्टींसाठी नाहीये. तो आहे आत्मदर्शनासाठी, स्वतःला ओळखण्यासाठी आणि गुरुकृपेचा अनुभव घेण्यासाठी. यात एक प्रकारची शरणागती आहे. म्हणजे फायद्यांपेक्षा ती भावना महत्वाची. अगदी. मग हे चिंतन किंवा जप कसा करायचा? काही खास पद्धत आहे का? पद्धत तशी अगदी सोपी आहे. मुख्य गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि एकाग्रता. शांत ठिकाणी बसावं, शक्य असेल तर दिवा लावावा आणि पूर्ण श्रद्धेने आपल्या क्षमतेनुसार, म्हणजे समजा रोज 108 वेळा जप करावा किंवा मनातल्या मनात चिंतन करावं. ओके. दत्त संप्रदायात तर या मंत्राला खूप जास्त महत्व आहे. एक प्रकारे सुरक्षक कवच मानतात याला. आणि असं म्हणतात की याच्या उच्चाराने किंवा नुसतं ऐकल्याने सुद्धा वातावरणात सकारात्मकता येते. म्हणजे सत्वगुण वाढतो. हो, तसंच काहीसं. शुद्धता, शांतता,
सकारात्मक ऊर्जा वाढते असं अनुभवाला येतं. याचा अर्थ असा की हे फक्त साधनेपुरतं मर्यादित नाही, रोजच्या जीवनात पण याचा उपयोग होऊ शकतो. नक्कीच. आजकालच्या धावपळीत बघा ना, किती ताण असतो. हो, खरंय. अस्थिर वाटतं कधी कधी, भीती वाटते. अशा वेळी हा मंत्र ऐकला किंवा म्हटला तर मनाला एक प्रकारची शांतता मिळते, समाधान वाटतं, स्थैर्य येतं. अच्छा, म्हणजे घरात वगैरे सकाळी संध्याकाळी लावू शकतो का? हो, अनेक जण लावतात. म्हणतात की घरातलं वातावरण शांत आणि सकारात्मक राहतं. अगदी लहान मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणूनही पालक याचा उपयोग करतात. याचा परिणाम फक्त मनावर नाही तर शरीर आणि आत्म्यावर पण होतो असं मानलं जातं. शांतता, एकाग्रता वाढते आणि हळूहळू आत्मजागृतीकडे प्रवास सुरू होतो. तर या सगळ्या चर्चेतून हे एकदम स्पष्ट होतंय की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे फक्त शब्द नाहीत. यामागे खूप मोठं दर्शन आहे, तत्वज्ञान आहे. अवधूत म्हणजे मुक्ती, गुरुदेव म्हणजे मार्गदर्शक शक्ती आणि दत्त म्हणजे ते त्रिदेव स्वरूप. यात शरणागती आहे, शक्ती आहे आणि त्या अंतिम सत्याची ओढ आहे. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतो की या चिंतनातून, या स्मरणातून आपण खऱ्या अर्थाने आपल्या आत असलेल्या गुरुशी कसा संवाद साधू शकतो, आपल्या खऱ्या आत्मस्वरूपाशी कसं जोडलं जाऊ शकतो. म्हणजे मंत्राच्या पलीकडे जाऊन त्यातलं तत्व आपल्या जगण्यात कसं आणता येईल, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.